नमस्कार. आज 14 ऑगस्ट 2024 वार आहे बुधवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, डॉक्टर बलात्कार हत्या प्रकरण तपास सीबीआयकडे, कलकत्ता उच्च न्यायालयाचा आदेश, ममता सरकारला धक्का. नेक्स्ट न्यूज, मराठवाड्यातील इनाम जमिनी निर्णयाचा लाखो नागरिकांना लाभ. लवकरच याच्याबद्दल एक विश्लेषण येईल, मग त्याबद्दल आपण याची चर्चा करूयात की आपल्याला हा आर्टिकल गरजेचा आहे अथवा नाही, त्यामुळे मी याला स्किप करतोय. नेक्स्ट न्यूज पहा, नगरपंचायत नगराध्यक्षांचा कालावधी 5 वर्ष करण्यात आलेला आहे व सर्वांना माहिती आहे 2021-22 साली निवडणुका आपल्या पालिकेच्या झालेल्या होत्या, बरोबर. मग 5 वर्ष झालं किंवा ज्या महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत येतात या, तर ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कालावधी 5 वर्ष लुटून गेलेला आहे किंवा त्यांचा कालावधी समाप्त झालेला आहे, अशावर आज सध्याला काय आहे, प्रशासकीय राज्य चालू आहे, बरोबर. पण आपले जे नगरपरिषद आहेत त्यामध्ये 2021-22ला निवडणुका झालेल्या होत्या व पहा आता अगदीच त्यांचा कालावधी 2024 पर्यंत 2.5 वर्षाचा जर म्हटलं तर ते संपत आलेला आहे, बरोबर. मग या नात्याने ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत, याला फटका बसू नये या नात्याने त्यांनी काय केलं, हा निर्णय घेतलेला आहे व 5 वर्षांचं त्यांना वाढीव म्हणजे अगदीच 2.5 वर्षा वाढीव त्यांना मिळालेला आहे कालावधी. डन. त्यानंतर नेक्स्ट न्यूज, लाडक्या बहिणींकडून 10 पट वसुली, खाजगी आधार केंद्राकडून भरमसाठ रकमेची मागणी. पहा, हे अगदी चुकीचं होत आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला आधार कार्ड त्यासोबतच बँक खातं लिंक करणं गरजेचं आहे, बरोबर आहे. मग पहा, ते अपडेट करण्यासाठी किंवा आधार कार्ड एखाद्या महिलेकडे जर आधार कार्ड नसेल किंवा त्या नावामध्ये जर दुरुस्ती करायची असेल, कारण पहा बँकेमध्ये जर लिंक करायचं म्हटल्यानंतर दुरुस्तच आधार कार्ड वगैरे आपल्याला तिथं लागेल, ओके. मग KYC करण्यासाठी आपलं आधार कार्ड दुरुस्त पाहिजे. मग आधार कार्ड ज्यावेळेस आपण दुरुस्तीला जाऊ त्यावेळेस पहा सरकारी केंद्र किती आहेत आपल्याकडे, तर अगदीच एक पोस्ट ऑफिस आहे, एक बँक आहे, ओके. अशा 2च ठिकाणी आपल्याला काय आधार कार्ड आज सध्याला दुरुस्त करून देतं. मग ज्या ठिकाणी प्रायव्हेट केंद्र वगैरे आहेत तिथे अगदी सरकारी केंद्रावर गेल्यानंतर पैसे कमी घेतील, पण तिथे रांग जास्त आहे व अगदीच सर्वांना माहिती आहे तारीख जवळ येत आहे, 17 ऑगस्टला पैसे पण पडणार आहेत. या नात्याने स्कीम पहा कशा पद्धतीने व्हॉक ठरत आहे, हे आपण इथं बेसिकली या स्कीमबद्दल थोडीशी चर्चा करत आहोत. तर प्रॉब्लेम प्रायव्हेट सेक्टरकडे जाण्याचा हाच आहे की गव्हर्नमेंटमध्ये जास्त रांग लागलेली आहे. मग प्रायव्हेटकडे गेल्यानंतर अगदी तिथे 1,500 रुपये त्यांच्याकडून उकळलं जात आहे. 50 रुपयाच्या कामाला जर तुम्ही 1,500 रुपये जर घेत असाल तर म्हणजे अगदीच आहे ना, 10 पट वसुली तिथं करण्यात आल्याचं इथं आपल्याला दिसत आहे, ओके. मग यासाठीच पहा सरकारने काय करायला पाहिजे, एक तर तारीख वाढवून देणं गरजेचं आहे, ओके. यासोबतच दुसरी गोष्ट म्हणजे जे आधार कार्ड केंद्र आहेत ना, पहा प्रत्येकाला डॉक्युमेंट तर गरजेचं आहे. आता फक्त लाडकी बहीण योजनेसाठी नाही आहे, तर आता स्कॉलरशिपचे फॉर्म येतात पहा, जे अगदीच 10वी-12वीचे जे विद्यार्थी आहेत किंवा उच्च शिक्षण शिकत असलेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी स्कॉलरशिपचा फॉर्म भरावा लागतो. स्कॉलरशिपच्या फॉर्मला पण आपल्याला काय DBTसाठी आधार कार्ड मस्ट आहे, बरोबर. मग पहा प्रत्येक योजनेसाठी जर आपलं आधार कार्ड मस्ट असेल तर आपण काय करत आहोत, आधार कार्ड जे सेंटर आहेत ना त्यांची संख्या वाढवणं इथं खूप गरजेचं होतं, पण सरकारने ते कमी केलेलं आहे. याच्यापूर्वी पहा CSC कॉमन सर्व्हिस सेंटरवरती पण तुम्हाला आधार कार्ड अपडेट करून मिळायचं, पण आता ना त्याची सर्व संख्या कमी करण्यात आली आहे. फक्त 2 ते 3च सरकारी तिथे सेंटर ठेवलेले आहेत, बाकी सगळे बंद झालेत. मग याचा फटका ना सामान्य नागरिकांना होतो. मग या न्यूजमधून आपल्याला एवढंच घ्यायचं आहे किंवा तुम्ही सोल्युशन पण हेच देऊ शकता की आधार कार्ड सेंटरची संख्या वगैरे तिथं वाढवणं गरजेचं आहे व प्रायव्हेट सेंटरवरती सिटीजन चार्टरला कंपल्सरी करणं गरजेचं आहे असं तुम्ही म्हणू शकता. कारण पहा सिटीजन चार्टरचे हे तरी उपाय आहेत. आता हा टॉपिक कुठून आला, GS4 मध्ये सिटीजन चार्टर येतं पहा व GS2 मध्ये पण तुम्हाला जर ट्रान्सपरन्सी जर आणायची असेल एखाद्या डिपार्टमेंटमध्ये तर तुम्ही काय कराल, तर सिटीजन चार्टर आणा. सिटीजन चार्टरमध्ये काय लिहायचं की आधार कार्डमध्ये फक्त नाव दुरुस्ती जर करायची असेल तर 50 रुपये घ्या, अशा पद्धतीने त्या सिटीजन चार्टरवरती लिहायचं व त्याचा कालावधी किती असेल, 7 दिवसामध्ये तुम्हाला तुमचं नाव चेंज वगैरे करून मिळेल, असं तुम्ही डायरेक्टली त्याच्यावरती लिहून ठेवलं तर ते बेटर असेल, ओके. मग अगदीच सिटीजन चार्टरचं महत्त्व आपल्याला इथून या योजनेमधून नक्कीच सांगू शकता. डन. त्यानंतर अनुराधा पौंडवाल, आरती अंकलीकर यांना पुरस्कार. यंदाचा ज्ञानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौंडवाल यांना जाहीर झाला आहे व पहा विविध सांस्कृतिक कला पुरस्कार जाहीर झालेले आहेत. आता संपूर्ण कला पुरस्कारांची यादी तरी लोकसत्ताने दिलेली नाही आहे, पण मला अगदीच जर सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य शासनाच्या वेबसाईटवरून जर मिळाली तर मी ती वेबसाईटवरची माहिती जी आहे ती आपल्या मॅगझिनमध्ये अपलोड करण्याचा नक्की प्रयत्न करेन व आज तुम्हाला कोणत्याही हालतीमध्ये मॅगझिन मिळून जाईल. त्यानंतर राज्यात सरासरीपेक्षा 27% अधिक पाऊस, महिना अखेरीस जोर वाढवण्याचा अंदाज, ओके. आता सध्याला तरी खूप उष्णता आहे
मग पाहूयात, पाऊस पडल्यानंतर चांगलीच गोष्ट आहे. त्यानंतर पहा, बुच अदानी लागे बांधे उघड. आता पहा, इंडियन एक्सप्रेसने खोजी पत्रकारिता केलेली आहे व त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आजच्या संपादकीय पेजवरती. त्यानंतर पुढे चला, पुरेशा सुविधांअभावी राज्य विद्यापीठे क्रमवारीत मागे. राज्यातील खासगी विद्यापीठांच्या तुलनेत शासकीय विद्यापीठांची राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आकड्यात घसरण झालेली आपल्याला पाहायला मिळाली. आता ही न्यूज आपण कालच्या द हिंदूमध्ये अगदी चांगल्या पद्धतीने डिस्कस करूयात. तर पहा, NIRF म्हणजेच काय, नॅशनल इन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर्क कोण जाहीर करतं? एज्युकेशन मिनिस्ट्री. ओके, यांच्यामार्फत NIRF ही रँकिंग जाहीर केली जाते. मग या रँकिंगमध्ये जर तुम्ही महाराष्ट्रातल्या विद्यापीठं पाहिलात, म्हणजे जे की सरकारी विद्यापीठं, ओके, तर ती विद्यापीठं खूप पिछाडीवरती आहेत. पण जे खाजगी विद्यापीठ आहेत ना, ते पुढे गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. व सर्वात NIRFच्या टॉप इन्स्टिट्यूट जर तुम्ही पाहिलात तर पहिलं इन्स्टिट्यूट लागतं IIT मद्रास, त्यानंतर IISc बेंगलुरू. आता पहा, हे खूप महत्त्वाचं आहे, IISc बेंगलुरू. व थर्ड नंबरवरती आहे पहा IIT बॉम्बे. पहिले 3 तरी किमान तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पहिला आहे IIT मद्रास, IISc बेंगलुरू आणि IIT बॉम्बे. ओके, हे 3 इन्स्टिट्यूट जे आहेत ना, NIRFच्या रँकिंगमध्ये पहिले 3 इन्स्टिट्यूट म्हणून यांची वर्णी लागलेली आहे. त्यानंतर पहा, कालची द हिंदूची वेबसाईटवरती कालच्या द हिंदूची ॲडव्हर्टाईज पहा तुम्ही. NIRFची रँकिंगमध्ये ना डेंटल कॉलेज हे पहिलं आलेलं आहे, त्यामुळे डायरेक्टली यांनी ॲडच दिलेली आहे. त्यानंतर 12वी रँकिंग पहा, सविता मेडिकल कॉलेज. आता यांनी काय म्हटलं, डीम्ड युनिव्हर्सिटी. ओके, आता ही डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी म्हटल्यानंतर काय पहा, यांना ग्रँट मिळणार आहे लवकरच, अशा पद्धतीने आहे. अद्याप ग्रँट वगैरे मिळालेलं नसतं, त्यामुळे पहा अगदीच तुम्ही पण थोडंसं जर ॲडमिशन घेत असाल डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी म्हणून जर तिथं जर तुम्ही दिसलेलं असेल ना, तर प्लीज थोडंसं थांबूनच निर्णय घेणं गरजेचं आहे. कारण पहा, प्रॉब्लेम कसा होतो, जर हे युनिव्हर्सिटीचं जर त्यांना ग्रँट मिळालं नाही तर तुमची ना डिग्री तिथं नाचकी होते. म्हणजे काहीच त्या डिग्री तुम्ही केलात तरी त्याचा काहीच फायदा तिथं होत नसतो. ओके, त्यामुळे UGCने ग्रँट मिळवून दिलेले जे विद्यापीठ असतील ना, त्यालाच तुम्हाला प्राधान्य द्यायचं असतं. आता यांनी इथं भाग घेतला आहे, NIRFच्या रँकिंगमध्ये ते भाग घेऊ शकतात, पण युनिव्हर्सिटीने UGCने अद्याप त्यांना काय परमिशन दिलेली नसते. ओके, ते एक थोडंसं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पुढे चला, ही झाली न्यूज आपण पाहिले. त्यानंतर पुढे 10वी-12वीच्या परीक्षा लवकर होणार होत्या, त्याला परत विरोध वगैरे चालू आहे. ते आपल्यासाठी म्हणजे जास्त काही आवश्यकतेचं नाही आहे. ओके, त्यासोबतच पहा, आजच्या लोकसत्ता आणि द हिंदूमध्ये पण जास्त काही बातम्या गरजेच्या नाहीत, तरी पण आपण पाहून पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात. त्यानंतर वक्फ विधेयकामागे दडले काय. आता ही दुसरी बाजू मांडण्यात आलेली आहे उद्धव ठाकरे यांच्या गटांद्वारे. पण वक्फ विधेयकाला मी याच्या पूर्वीच सांगितलेलं होतं की हा लेख किंवा हे जे सर्व काही आहे वक्फ विधेयकाची चर्चा ती सध्याला समितीकडे आहे. मग एकदा समितीला पाहू द्यात, म्हणजे समितीमध्ये जर त्याच्यामध्ये काही डिस्क्रिप्शनची वगैरे जर आलेली मग त्यामध्ये सुधारणा केल्या जातील. मग त्यावेळेस चांगलं बिल येईल, त्यावेळेस आपण याला चर्चेला घेऊयात. आज घडीला आपला वक्फ विधेयकाबद्दल चर्चा करून काहीही मिळणार नाही आहे, त्यामुळे मी याला स्किप करत आहे. पहा, त्यानंतर नेक्स्ट पहा, संसदेची रचना, आजचं संविधान भान. ओके, भारताने स्वीकारलेल्या प्रातिनिधिक संसदीय लोकशाहीचे स्वरूप स्पष्ट करणाऱ्या तरतुदी अनुच्छेद 79 ते 88 मध्ये आहेत. व कालच आपण म्हटलेलं होतं की काल आपण 76 ते 78 पर्यंत कलमं पाहिलेली होती. ओके, जर आठवत नसतील तर प्लीज कालचं लेक्चर परत एकदा पाहणं गरजेचंच आहे. आज आपण 79 पासून चर्चा करणार आहोत, म्हणजे आज 79 कलमाला हात घालत आहोत असं तुम्ही म्हणा. म्हणजे 79 कलम काय सांगतं, तर एक संसद असेल, संसदेची रचना, अशा पद्धतीने आपलं 79व कलम आहे. मग पहा, या 79 मध्ये ना 3 संसदेची रचनेमध्ये 3 प्रमुख घटक आहेत. एक आहे आपले राष्ट्रपती, दुसरे घटक कोण आहेत, राज्यसभा, आणि तिसरं घटक आहे लोकसभा. आता राष्ट्रपतीबद्दल आपण चर्चा केलेलीच होती. काय तर कलम 52 नुसार त्यांना काय राष्ट्रपतीचं पद वगैरे देण्यात आलं आहे भारतीय संविधानानुसार. ओके, ते आपण पाहिलेलं आहे, पहिल्या प्रकरणामध्येच ते सर्व काही झालेलं आहे, त्यामुळे याला स्किप केला आपण. त्यानंतर येतं राज्यसभा. राज्यसभेचं मिनिमम वय किती आहे, डायरेक्टली जर प्रश्न विचारला तर आपल्याला सांगता येतं की पहा, राज्यसभेमध्ये जर तुम्हाला निवडून जायचं असेल तर मिनिमम 30 एज असणं गरजेचं आहे. व तेच जर तुम्ही वयामानानुसार जर लोकसभेचा जर विचार केला तर इथं 25 वर्ष असणं गरजेचं आहे. बरोबर. मग आता वरिष्ठांचं सभागृह कोणाला म्हणतात, मग इथं वय जास्त आहे त्यामुळे हे वरिष्ठांचं सभागृह, लोकसभेमध्ये वय कमी आहे त्यामुळे इथं काय कनिष्ठांचं सभागृह. हा पॉईंट क्लिअर आहे. त्यानंतर राज्यसभा कधीही बरखास्त होत नाही, पण लोकसभा दर 5 वर्षांनी इथं बरखास्त होते. राज्यसभेच्या सदस्यांचा कालावधी किती असतो, तर 6 वर्षांचा असतो. व दरवर्षीला काय ते 1/3 अशा पद्धतीने ते रिटायर होत असतात. पण लोकसभेचा कालावधी म्हणजे लोकसभा हे अगदीच अस्थायी सभागृह आहे, कारण ते 5-5 वर्षाला डायरेक्टली जातात व सदस्य एकदाच रिटायर होतात. पण राज्यसभेचे सदस्य एकदाच रिटायर होत नाहीत, ते 6-6 वर्षाचे त्यांचा कालावधी असतो. कारण राज्यसभा ही काय आहे,
नियमितपणे चालणारं सभागृह आहे. ओके, ते कधीच बरखास्त होत नाही. त्यामुळे फक्त 6 वर्ष ज्यांचा कालावधी कंप्लीट होईल 1/3 सदस्यांचा, ते तेवढे रिटायर होत असतात. हे 2 बाबी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहेत. आता पहा, राज्यसभेचे आज सध्याला जर तुम्ही सदस्य संख्या जर पाहिली तर 238 ही सदस्य संख्या आहे. 238 ही सदस्य संख्या आहे जे मतदानाद्वारे जातात. आपण मतदान करतो का त्यामध्ये? तर अप्रत्यक्षरित्या मतदान होतं राज्यसभेच्या सदस्यांचा, बरोबर. व त्यामध्ये पहा 238 हे मतदान अप्रत्यक्षरित्या मतदानाद्वारे जातात. व प्लस यामध्ये आणखीन 12 आहेत, जे 12 कोण? प्रेसिडेंट ऑफ इंडिया नॉमिनेट करतात. ओके, प्रेसिडेंट ऑफ इंडिया नॉमिनेट करून त्यांना पाठवले जातात. हे अशा पद्धतीने किती झाले मग टोटल? 250 हे सदस्य कुठून आहेत? राज्यसभेसाठी जात असतात. डन. व तसंच जर तुम्ही लोकसभेचं जर पाहिला तर 530 जवळपास 530 जे सदस्य आहेत ना, ते राज्याच्या विविध राज्यांमधून येतात व जास्तीत जास्त 20 सदस्य हे केंद्रशासित प्रदेशमधून येतात. ओके, अशा पद्धतीने 550ची तरतूद कुठे केलेली आहे? लोकसभेसाठी केलेली आहे. प्लस 2 हे अँग्लो इंडियनला पहा, अगदीच त्याचा कालावधी संपून गेलेला आहे 2020 पर्यंत. कारण भारत सरकारने एक पण अमेंडमेंट आलेली नाही आहे, आता सध्याला तरी अमेंडमेंट आली नाही. त्यामुळे हे जे +2 आहे ना, ते डिलीट होऊ शकतं. ओके, तर 550 आज घडीला लोकसभेचे जास्तीत जास्त सदस्य व राज्यसभेचे 250 जास्तीत जास्त सदस्य अशा पद्धतीने तरतुदी करण्यात आलेली आहे. आय होप तुम्हाला हा पॉईंट समजलेला असेल. लोकसभा आणि राज्यसभेची फास्ट ट्रॅकमध्ये एकदम मी उजळणी करण्याच्या स्वरूपाचं काय केलेलं आहे हे तुम्हाला डायरेक्टली सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की रचना कशी आहे राज्यसभेची आणि लोकसभेची. आय होप हा पॉईंट तुम्हाला समजलेला असेल. आता रिव्हिजन करा तुम्ही, वाटल्यास एकदा एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक असू द्या किंवा रंजन कोळंबे सरांचं पुस्तक तुम्ही एकदा वाचून घ्या. त्यामध्ये तुम्हाला हे चॅप्टर अगदी योग्यरित्या समजून येतील. पण ज्या विद्यार्थ्यांना थोडंसं मेक इट लार्ज करायचं आहे त्यांच्यासाठीच फक्त एक पुस्तकाचं नाव सांगतोय. अवर पार्लिमेंट हे पुस्तक आहे व अगदी चांगल्या पद्धतीचं हे पुस्तक आहे. पहा, मेन्स आन्सर रायटिंग करायचं जर असेल तुम्हाला किंवा जे विद्यार्थ्यांना इंग्लिश माध्यमाचे आहेत ना, त्यांनी तर मस्त आहे. पहा, आवर पार्लिमेंट हे पुस्तक नक्की घ्या तुम्ही. कारण एम लक्ष्मीकांतमधून पार्लिमेंट स्वरूपाचे जे पॉलिटीचे जे उत्तरं आहेत ना, ते देऊ शकणार नाही तुम्ही मेन्ससाठी. ओके, त्यासाठी आवर पार्लिमेंट हे पुस्तक तुम्ही प्लीज घेतलं तर बेटरच आहे असं माझं मत आहे. व्यक्तिवेध सुसन ओचेत्स्की हे गुगलच्या पहिल्या मार्केटिंग मॅनेजर होत्या व यांनीच 2006 मध्ये गुगलला सुचवलं होतं की बा आपण यूट्यूब विकत घेणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलं होतं व त्यांनी त्यांचं ऐकून यूट्यूब विकत घेतलं व आज घडीला आपण त्या यूट्यूबच्या माध्यमातूनच चर्चा वगैरे करत आहोत. म्हणजे अगदीच त्यांचं कर्करोगामुळे नुकतंच निधन झालेलं आहे. त्यांना अगदीच श्रद्धांजली. पण त्यांच्यामुळे यूट्यूब वगैरे कदाचित गुगलमध्ये आहे हे किंवा गुगलची पायाभरणी करण्यामागे त्यांचा एक महत्त्वाचा हात आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं. त्यांनी आपण त्यांचे काय म्हणतो ही न्यूज पाहिलेली आहे. व त्यानंतर येतात आता सेबीबद्दल. ओके, व सेबीबद्दलची एक माहिती घेण्यासाठी आपण काल इंडियन एक्सप्रेसचं एक आर्टिकल वाचण्याचा प्रयत्न करू. तर तुम्ही डायरेक्टली हा लेख जर पाहिलात ना तर आपल्याला काय वाटतं की हा लेख BJPच्या खूप विरोधात वगैरे बोलण्याचा प्रयत्न करत आहे किंवा सत्ताधाऱ्यांना खूप वेठी सांगण्यासारखं केलेला आहे हा लेख आपल्याला वाटतो. पण प्रॉब्लेम काय आहे पहा, किंवा तिथूनच आपण पण सुरुवात करूयात. भाजप आणि त्या पक्षाचे समाज माध्यमी अर्धवटराव या दोघांच्या वतीने इतके उचंबळून येण्याचे काहीही कारण नाही. ओके, कारण पहा, सेबीचे जे सध्याचे अध्यक्ष आहेत व त्यांचे जे पतिदेव आहेत यांच्याबद्दलचं हे सर्व प्रकरण आलेलं आहे व हिंडनबर्गची जी रिसर्च आली त्याच्यानंतर हे प्रकरण पुढे आलं. पण पुढे आल्यानंतर पहा, आपण जाब कोणाला विचारत होतो? सेबीला विचारणार होतो. पण उत्तरं कोण द्यायला लागलेत? BJPचे प्रवक्ता. मग त्यासाठी लेखक थोडेसे चिडलेले आपले इथं बेसिकली दिसत आहेत. आता लोकसत्ता हा जो वृत्तपत्र आहे ना, तो इंडियन एक्सप्रेसचाच भाऊ आहे किंवा इंडियन एक्सप्रेस जे इंग्लिश माध्यमाचं जे वृत्तपत्र आहे त्याला मराठी मध्ये छापल्यानंतर त्याचं नाव होतं लोकसत्ता. मग पहा, कालच्या लोकसत्तामध्ये एक आर्टिकल आलेला होता व त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे. व अगदीच इंडियन एक्सप्रेसचं जर तुम्ही नाव पाहिलात ना तर जर्नलिझम ऑफ करेज. मग पहा, करेज टाईप यांनी काम केलेलंच आहे. तर पहा, यांनी स्वतः खोजी पत्रकारिता केली व त्यानुसार यांना समजलं. पहा, हे आहेत सेबीचे चेअरपर्सन. ओके, व त्यांचे पतिदेव. मग या दोघांनी पहा अगदीच विनोद अदानी यांची 2010ची जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये यांनी पहा 2015 मध्येच गुंतवणूक केलेली आहे. डन. माधवी पुरीबुच आणि धवल बुच यांनी 2015 मध्ये त्या कंपनीमध्ये काय केलं? इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. व इकडे पहा, विनोद अदानी यांनी 2010 मध्ये जी कंपनी केली होती असेट ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड, मग त्याच्याच पुढे पहा यांनी काय केलं आहे? ग्लोबल ऑपॉर्च्युनिटीज फंड ही 2012 मध्ये एक नवीन कंपनी उघडली. ओके, मग ह्या कंपनीमध्ये 2015 साली या दोघांनी पण काय केलं? इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. बरोबर.
मग ज्यावेळेस अदानी समूहाबद्दल जानेवारी 2023 एक रिसर्च आली हिंडनबर्ग यांची, मग त्यावेळेस सेबीने काय म्हटलं की आम्ही निष्पक्षरित्या इथं जांच वगैरे करत आहोत व सुप्रीम कोर्टाला पण त्यांनी काय केलं, तशा पद्धतीने आश्वासन दिलं. कारण पहा, मी हे सर्व अगदीच मी पण तुमच्यासोबत हे सर्व पॉईंट डिस्कस केलेले आहेत याच्यापूर्वी. कारण सुप्रीम कोर्टामध्ये एक व्हिसल ब्लोअरची केस गेली होती. ओके, व्हिसल ब्लोअरची केस गेली होती किंवा सेबीवर पण एखादी दुसऱ्या न्यायाधीशांना वगैरे तुम्ही पाठवणं गरजेचं आहे असं व्हिसल ब्लोअरनी केस केली होती. तरी पण सुप्रीम कोर्टाने तेव्हा ऐकलं नव्हतं. त्यांनी काय म्हटलं, सेबीवर आम्हाला परिपूर्ण विश्वास आहे. बरोबर, ठीक आहे, आपण पण मान्य केलं की सेबीवर विश्वास आहे, आपण सर्व केलं. मग इलेक्शनचा पिरियड गेला, सर्व काही झालं, पण सेबीची रिपोर्ट आली का अद्याप? तर बिलकुल आली नाही. व ज्यावेळेस त्यांनी कारणे दाखवा नोटीस कोणाला, हिंडनबर्गला पाठवलं, तर तेच त्यांच्याच मागे लागलेलं आहे आता हिंडनबर्ग. मग हे आपला डायरेक्टली हे असं काय दिसतं, हे घटनाक्रम अशा पद्धतीने दिसत आहे. बरोबर, मग प्रॉब्लेम काय झाली पहा. आता सुप्रीम कोर्टामध्ये जर ह्या रिसर्चला जर घेऊन गेलात तुम्ही, ओके, आता जे काही सध्याला इंडियन एक्सप्रेसने पण दाखवलेलं आहे, प्रूव्ह करून दाखवलेलं आहे पहा इंडियन एक्सप्रेसने. व आता जर तुम्ही बीजेपीचे प्रवक्ता वगैरे काय म्हटले त्यांनी, तर अगदीच मार्केट पडलं नाही, त्यामुळे हे जे आरोप लावलेले आहेत हिंडनबर्गने ना, ते अगदी चुकीचे आहेत असं त्यांनी म्हटलं. मार्केट पडलं नाही म्हणून आरोप चुकीचे, हे कुठला म्हणजे लॉजिक कुठंच समजत नाही आहे पहा. म्हणजे खरंच आता पुढे मी काही बोलू शकत नाही आहे. तरी पण पहा प्रॉब्लेम काय आहे, तर आपण जे महत्त्वाची गोष्ट काय आहे यामध्ये, सेबीची विश्वासार्हता इथं कमी झालेली आहे. कारण पहा, तुम्हाला माहिती असेल ना, याच्यापूर्वी सेबीमध्ये जे अध्यक्ष वगैरे राहायचे, चेअरपर्सन वगैरे राहायचे, किंवा तुम्हाला माहिती असेल पहा, आय थिंक एक स्कॅम 1992 काहीतरी मूवी पण आलेला पहा, हर्षद मेहता स्कॅमवाला. ओके, त्यावेळेस ना 1992-93 दरम्यान पहा, ओके, सेबीची विश्वासार्हता पूर्ण कमी झालेली होती. त्या दरम्यान IAS अधिकारी जे कोणी चेअरपर्सन म्हणून काम केलेले आहेत ना, त्यांनी सेबीची विश्वासार्हता पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, अन्यथा पहा, सेबीची विश्वासार्हता पूर्ण डबघाईला गेली होती. व 27 वर्ष, भारताचे जे 27 वर्ष आहेत ना, तेवढा पैसा एका स्कॅममध्ये आपल्याला मिळालेला होता, हर्षद मेहता स्कॅममध्ये. ओके, म्हणजे खूप पैसा, मोठे मोठे घोळ इथं सेबीवरती वगैरे तेव्हा झालेले होते 1992-93 बरोबर. मग इथंपर्यंत असताना किंवा एवढे मोठे स्कॅम झालेले असताना विश्वासार्हता परत मिळवणं हे म्हणजे खूप मोलाचं काम केलेलं होतं IAS अधिकाऱ्यांनी. पण परत एकदा आपण काय केलं, इंडस्ट्रियलिस्टवरती वगैरे भरोसा केला. व आता अगदीच जे सध्याचे जे चेअरपर्सन आहेत ते सदस्य होते सेबीमध्ये, त्या सदस्य होत्या, पण तरी देखील पहा त्यांनी काय केलं आहे, त्यांची जी इन्कम वगैरे कुठं कुठं आम्ही इन्व्हेस्ट वगैरे केले आहेत ना, ते काहीच त्यांनी डिस्क्लोज केलं नव्हतं. आता अगदीच याचं जर उदाहरण द्यायचं जर म्हटलं ना, 2005 आय थिंक 2002 ते 2005 दरम्यान कोणीतरी IAS होते, आता मला नाव आठवत नाही आहे. ओके, तर त्यांनी ना स्वतःची शेअर होते SBIमध्ये, ते सर्व शेअर वगैरे त्यांनी विकून टाकले होते. असं का केलं असतील त्यांनी, स्वतःचे शेअर का विकले पहा, तर अगदीच माझे शेअर एखाद्या कंपनीमध्ये असतील, आता पहा माझी कंपनी आहे असं आपण कन्सिडर करूयात, पवन निलेवाड या नावाने माझी PN ही नावाची कंपनी आहे असं कन्सिडर करूयात. व मी काय आहे, सेबीचा अध्यक्ष झालेला आहे आज, बरोबर. मग मी सेबीचा अध्यक्ष झाल्यानंतर ना, माझ्या कंपनीला कसं प्रॉफिट मिळवून देता येईल ह्याचाच प्रयत्न करेन ना. ओके, माझ्या कंपनीला जास्त प्रॉफिट कसं मिळवून देऊ याचा प्रयत्न करेन. त्यासाठी पहा, मी ज्यावेळेस त्या अध्यक्षपदावर जाईल ना सेबीच्या, तर माझे संपूर्ण शेअर्स विकून टाकले. अगदी तशा पद्धतीने IAS अधिकाऱ्यांनी ते काम केलं होतं विश्वासार्हता प्राप्त करण्यासाठी. व आज घडीला परत एकदा जर तुम्ही पाहिलात तर अगदीच जे सेबीचे जे सध्याचे अध्यक्ष वगैरे आहेत त्यांचं आता इंडियन एक्सप्रेसनं पण खाता खोल केलेला आहे किंवा अशा पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टमेंट वगैरे केलं आहे. तरी देखील पहा, सेबीचे जे अध्यक्ष वगैरे आहेत यांनी काय म्हणत आहेत, नाही हे असं नाहीच, आमचं ओपन बुक आहे, म्हणजे जे अकाउंट वगैरे आहेत ना आमचे ते सगळं ओपन आहे, आमची जिंदगी ही खुदली किताब आहे असं त्यांचं खऱ्या अर्थाने म्हणणं येत आहे. मग खऱ्या अर्थाने म्हणजे जर त्यांची जर जिंदगी खुली किताब असती तर मग एवढं लपवण्याचं वगैरे कारण काय आहे. ओके, व पहा त्यांनी सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस त्यांना हे केलं, सेबीला ऑर्डर केलं किंवा तुम्ही चौकशी करा, तर त्या चौकशीमध्ये कोण होत्या, अगदीच सेबीचे चेअरपर्सन होते. मग यांनी स्वतःची जी शेअर, स्वतःची ज्या कंपनीमध्ये शेअर असतील त्या कंपनीला त्यांनी थोडंसं तरी फटका वगैरे लागू देतील का, तर बिलकुल लागू देणार नाहीत ना. मग हे कुठलं म्हणजे क्राईम पण आपणच करायचं मग आपणच इन्व्हेस्टिगेशन करायचं, दॅट इज नॉट योग्य. ओके, तर अशा पद्धतीने हे सर्व काही कारनामा इथं झालेलं आहे. ओके, त्यामुळे पहा अगदीच यांनी स्वतःला त्यापासून अलग तरी करणं गरजेचं आहे किंवा डायरेक्टली पदाचा राजीनामा तर देणं खूप गरजेचं आहे पहा. कारण सेबीच्या विश्वासार्हतेचा आता इथं प्रश्न राहिलेला आहे. व याच्यापूर्वी म्हटलं ना मी, 27 वर्ष जेवढा पैसा भारताने कमवला नव्हता तेवढा अगदीच एका स्कॅममध्ये आलेला होता, हर्षद मेहता स्कॅम. ओके, तुम्हाला पण माहिती असेल 1992-93चा तो स्कॅम आहे. ओके, तर सेबीची साख राखणं आता खूप गरजेचं आहे. या नात्यानेच हे सर्व काही आहे. व लेखकाची पण भाषा तशाच पद्धतीने आलेली आहे पहा, की आता पहा भाजप पण वाचवेल त्यांना, आपण त्याबद्दल काही नाही आहे. तर पहा
भुजबळांच्या मागे किती ताकद उभी करायची याचा विचार केंद्र सरकारला करावाच लागेल आता. ओके, कारण आता अगदीच आज इंडियन एक्सप्रेसनं आणलेलं आहे व आजचं 14 तारखेचं जर तुम्ही द हिंदू पाहिला तर त्यामध्ये पण याबद्दलची बातमी आलेली आहे. व अगदीच मी मान्य करतो, पहा इंडियन एक्सप्रेस खरंच चांगल्या पद्धतीचं वृत्तपत्र आहे. द हिंदूपेक्षा तरी एक प्लस पॉईंट तरी अगदीच इंडियन एक्सप्रेसला जातं. कारण जेव्हा 1975 साली आणीबाणी लावली होती ना, त्यावेळेस यांनी डायरेक्टली कोरं पेपर छापलं होतं, परंतु पेपर यांनी बंद केला नव्हता. म्हणजे अगदीच विरोध दर्शवणं यांच्याकडून आपण शिकणं गरजेचं आहे. ओके, व करेक्ट जर्नलिझम नक्कीच आहे. माझं तरी म्हणजे दिल जितली अशा पद्धतीने हे वृत्तपत्र आहे, पहा. ओके, आय होप तुम्हाला पण हे पॉईंट समजलेले असतील. आता परीक्षेसाठी येथून काही गरजेचे नाहीत, पहा. UPSC वगैरे असे क्राईमबद्दल विचारत नाही आहे किंवा म्हणजे स्कॅम वगैरे कोणी कसं केलं हे विचारत नाही. फक्त आता अगदीच प्रश्न आलेले आहेत, म्हणजे सत्यम स्कॅम वगैरे झाला होता ना, त्याच्यानंतर आपण प्रिकॉशन काय घेणं गरजेचे आहेत असं त्यांनी विचारलेलं होतं. मग अगदी तसंच आहे, पहा. हे जे सर्व स्कॅम आहेत ते सुप्रीम कोर्टामध्ये पुढे जर सर्व प्रूव्ह झाले ना, तर आपलं UPSC नक्कीच विचारू शकतं. पण तोपर्यंत भरपूर वेळ आहे, पहा. त्यामुळे काळजी करू नका. 2025च्या विद्यार्थ्यांसाठी अद्याप याला जास्त तुम्ही विचार करत बसू नका की कसं झालं काय झालं वगैरे. हां, जर तुम्ही शेअर बाजारामध्ये जर इन्व्हेस्ट करत असाल ना, तर थोडंसं प्लीज विचारपूर्वकच इन्व्हेस्ट करा, असाच माझा सल्ला असेल. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. संविधानाला धर्म मानावे का स्किप करा, NDA 3.ची तिसरी माघार. हा महत्त्वाचा पॉईंट आहे, पहा. याच्यापूर्वी ना आपण ब्रॉडकास्ट बिल घेतलेलं होतं. पब्लिक ब्रॉडकास्ट बिल 2024 येणार आहे असं त्या दिवशी मी म्हटलेलं होतं. व त्या दिवशीच्या लेक्चरमध्ये मी पण सांगितलं होतं की जर बिल आलेलं असेल तर आपले पण यूट्यूबवरचे लेक्चर्स थांबावे लागतील असं मी सांगितलं होतं. का तर त्याचं कारण वगैरे त्या बिलसोबतच गुंडाळलेलं आहे. व खुशखबर हीच आहे की ते जे बिल येणार होतं त्याला रद्द करण्यात आलेलं आहे. व खरंच ही गुड न्यूज आहे असं तुम्ही म्हणू शकता. व देशामध्ये विपक्ष असण्याची एक चांगली गोष्ट म्हणजे हीच आहे, पहा. कारण डायरेक्टली जेव्हा विपक्ष विरोधात जातो ना, त्यावेळेस लगेच त्यांना ते निर्णय वगैरे बदलावे लागतात. जसं पहा, वक्फ बोर्डाचा पण जे विधेयक आलेलं होतं त्याला पण त्यांनी JPCकडे पाठवलेलं आहे. त्यानंतर ब्रॉडकास्ट बिल रद्द केलं. म्हणजे असे अशा पद्धतीची ही तिसरी माघार आहे. त्यानंतर पुढे भूच अदानी लागे बांध उघड, इंडियन एक्सप्रेसला मिळालेल्या नोंदीमधून स्पष्ट. व मी ते आर्टिकल तुमच्यासमोर दाखवलेलं आहे. यांनी अशा पद्धतीने कुटाने किंवा घोळ वगैरे केलेले आहेत. ओके, त्यानंतर पुढे चला. अन्यथा लाडकी बहीण रद्द करू, सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा. पहा, प्रकरण काय आहे तर पुण्यातील 24 एकराचा भूखंड जो आहे तो 1950 साली खरेदी केल्याचा एका व्यक्तीकडे पुरावा आहे. ओके, व 1963 साली ना ती 24 एकर जमीन जी आहे ती जमीन राज्य सरकारने अधिकृत केली. ओके, 1963 साली ती जमीन अधिकृत केली, पण त्याचं पैसे जे आहेत त्या व्यक्तीला देण्यात आली नाही, म्हणजे ती महिला आहे. ओके, व 1950 साली ती जमीन त्यांनी खरेदी केली, त्यांच्याकडे पुरावे आहेत, खरेदीचे त्यांच्याकडे पुरावे आहेत. पण ज्यावेळेस 1963ला जमीन राज्य सरकारने घेतली ना, त्यांनी यांना काहीच रक्कम वगैरे दिली नाही. ओके, अधिकृत काहीच रक्कम वगैरे दिली नाही. मग ह्या गेल्या सुप्रीम कोर्टामध्ये. मग पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाने यांना आदेश दिले राज्य सरकारला की बा तुम्ही त्यांची जमिनीचे योग्य परतावा वगैरे त्यांना परत करा विथ व्याज. ओके, 2000 साली तशा पद्धतीने त्यांना काय आला, आदेश आलेला होता सुप्रीम कोर्टाचा. पण पहा, अद्याप त्यांना पैसे ती रक्कम देण्यातच आली नाही. मग सुप्रीम कोर्ट आता चिडलेला आहे व सुप्रीम कोर्टाने चिडून काय म्हटलं, पहा, तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे वगैरे खर्च करत आहात ना, मग जे भूखंड त्यांचा आहे त्याची रक्कम तुम्ही त्यांना का देत नाहीत? जर तुम्ही ते पैसे देत नसाल ना, तर मी काय करेन, तुमची लाडकी बहीण जी योजना आहे किंवा लाडका भाऊ जी योजना आहे ती रद्द करून मी कशा पद्धतीने रक्कम जमा करायची ती मला सांगू नका तुम्ही, मी माझ्या पद्धतीने रक्कम जमा करेन असं डायरेक्टली सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला सुनावलेलं आहे, पहा. ओके, मग आता नक्कीच राज्य सरकार त्यांना पैसे वगैरे जे आहेत ते परत करेल. बाकी लाडकी बहीण योजना वगैरे रद्द होणार नाही, काळजी करू नका. हां, तसे स्टेटमेंट आलेले आहेत आपले आमदार रवी राणा, त्यानंतर आणखीन एक साताऱ्याचे आमदार आहेत, पण नाही ते होऊ शकत नाही. ओके, त्यानंतर पुढे चला. इथे पण आपल्यासाठी काही गरजेची न्यूज नाही, पहा. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. त्यानंतर येतं आजचं द हिंदू, ही न्यूज आपण घेतलेली आहे. त्यानंतर पुढे चला. त्यानंतर पहा, नेक्स्ट न्यूज आहे, सुप्रीम कोर्ट टू हिअर प्ली ऑफ मुस्लिम मॅन सस्पेंडेड फॉर किपिंग बियर्ड. महाराष्ट्र जे SRPF आहे म्हणजे राज्य राखीव पोलीस दल. ओके, या दलामध्ये एक मुस्लिम कॉन्स्टेबल आहेत. मग त्यांनी काय केलं, पहा, त्यांच्या धर्म परंपरेनुसार त्यांनी दाढी ठेवली. मग अगदीच त्यांचे जे त्यांच्या वरचे जे अधिकारी आहेत त्यांना सस्पेंड केलं. ओके, मग सस्पेंड केल्यानंतर हे कुठे गेलेले आहेत, हायकोर्टपासून आता सुप्रीम कोर्टाकडे गेलेले आहेत. मग सुप्रीम कोर्टाने यांची याचिका ऐकण्यासाठी तयार झालेला आहे व
या याचिकेमधून काय दिसतं आपल्याला, तर आर्टिकल 25चं इथं उल्लंघन झालेलं आहे का नाही हे चेक करण्यात आता येणार आहे. मग पाहूयात आता सुप्रीम कोर्ट काय निर्देश देईल. व पहा, ही न्यूज नक्कीच आपल्यासाठी खूप गरजेची आहे व लोकसत्ताला पण याबद्दल विशेष लेख येईल, त्यावेळेस आपण याबद्दल पण चर्चा करणार आहोत. आता फक्त लक्षात घ्या की सुप्रीम कोर्ट यांची याचिका ऐकणार आहे. डन. त्यानंतर पुढे चला, आजचे एडिटोरियल आहेत पहा. तर डिसइन्फॉर्मेशन, AI सायबर आणि चक्रव्यूह. ओके, म्हणजे अगदीच जे फेक न्यूज आहेत त्यामध्येच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे, तसेच सायबर व या सायबरचं चक्रव्यूह असा हा आर्टिकलचं काय आहे, टायटल आहे. पहा, थोडीशी समस्या झालेली आहे, लॅपटॉप खूप ओव्हरहीट झालेला आहे व अपडेट आलेला आहे. ओके, त्यानात्याने आय थिंक आजचं लेक्चर आपण इथंच थांबवावं लागेल, कारण खूप ओव्हरहीट झालेली आहे. 33 मिनिट मी रेकॉर्ड केलेलं आहे, तर मला अगदीच CPU हे केल्याचं म्हणजे वॉर्निंग येत आहे. त्यामुळे आय होप आता आपण इथे थांबवावं लागेल व बाकीचं जे मॅगझिन आहे ना ते मी आज तुम्हाला नक्कीच प्रोव्हाइड करेन. पहा, ही 2 आर्टिकल आजचे गरजेचे आहेत. हे एक आर्टिकल महत्त्वाचं आहे. पहा, एकच मिनिट, पेन पण चालत नाही आहे. आणि हा एक आर्टिकल खूप महत्त्वाचा आहे. पहा, ओके, हे 2 आर्टिकल तुम्ही शक्य झालं तर तुम्ही वाचून घ्या. आता हा कालचा लेख आहे, तरी पण पहा, काळजी करू नका. आगामी काळामध्ये जर शक्य झालं तर मी ह्या दोन्ही आर्टिकलला कव्हर करण्याचा नक्की प्रयत्न करेन, किंवा मॅगझिनमध्ये तरी हे नक्की कव्हर होतील. सॉरी, थोडंसं म्हणजे खूप ओव्हरहीटचा प्रॉब्लेम झालेला आहे किंवा CPUचं लोड आलं, त्यामुळे मला पण थांबावं लागेल. अन्यथा पहा, आज थांबलं नाही तर म्हणजे अगदी उद्यापासून लेक्चरच घेता येणार नाही. म्हणजे प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. त्यामुळे मी थांबतोय. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.